मंडळी आता डिजिटल अरेस्ट हा स्कॅमचा प्रकार तुम्हाला काही नवीन नाहीये. पण इतक्या दिवस ओ-टी-पी, सिम स्वॅपिंग पासून केबीसीच्या लॉटरीपर्यंत जितके पण डिजिटल स्कॅम घडायचे त्यामध्ये 90% वाटा असायचा जमतारा सिटीचा. आता जमताराच्या घराघरात तुम्हाला नेते, अभिनेत्यांना डिजिटली गंडा घातलेले एकापेक्षा एक सरस बहादूर सापडतील. पण सध्या जमताराच्या लुंग्या-सुंग्या झोलर पोरांना लाजवेल असा डिजिटल अरेस्टचा स्कॅम आणि तो करणाऱ्यांचा सिक्रेट अड्डा पुण्यात सापडलाय. जवळपास 123 जणांचा अड्डा आणि तिथं बसून ती पोरं फक्त भारतातल्या नाही तर चक्क अमेरिकेतल्या पण लोकांना गंडा घालायची. आता या खतरनाक डिजिटल अरेस्ट स्कॅमची संपूर्ण चेन आता पोलिसांनी उद्ध्वस्त केली. पण ती सापडली कशी? आणि पुण्यात त्यांनी नेमका कुठं त्यांचा सिक्रेट आयटी हब उभारलं होतं? सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या खराडी भागातून हा डिजिटल अरेस्टचा स्कॅमचा सगळा गोतावळा पोलिसांच्या हाताला लागलाय. पुणे पोलिसांनी खराडी भागातील प्राईड आयकॉन इमारतीच्या 9व्या मजल्यावर चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून हा प्रकार अगदी समोर आणला आणि त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. केंद्रीय गृहमंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तक्रारीच्या आधारे पुणे सायबर पोलीस, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे या कॉल सेंटरवर निशाणा साधलाय. आता त्या छाप्यात 5 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 123 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की त्या कॉल सेंटरमधून तरुण परदेशी नागरिकांना लक्ष करत होते. आरोपी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून अमेरिकेच्या नागरिकांकडून ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीद्वारे पैसे उकळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 41 मोबाईल आणि 62 लॅपटॉप जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी प्रामुख्याने गुजरातचे रहिवासी असून काहींचा महाराष्ट्राशीही संबंध असण्याची शक्यता आहे. आता फसवणूक निदान झोलझाल म्हटलंय आणि गुजरात कनेक्शन समोर आलं नाही असं होतच नाही. सदर प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड हा करण शेखावत असल्याचं समोर आले. तो मॅग्नेटल बीपीएल अँड कन्सल्टन्सी नावाने गेल्या 3 महिन्यापासून ते कॉल सेंटर चालवत होता आणि सध्या त्या डिजिटल अरेस्ट स्कॅम मध्ये मंडळी सापडलेल्या 123 जणांची कसून चौकशी सुरू आहे. या 123 कर्मचाऱ्यांमध्ये 12 महिला आणि तरुणी सुद्धा सामील आहेत. हे लोक अमेरिकेच्या लोकांना फोन करून तुमचा बँक खात्यात काही अवैध व्यवहार झालेले आहेत आणि तुमच्या खात्यातून अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात आर्थिक व्यवहार झालेत, त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती ते नागरिकांना दाखवायची. आता त्यानंतर त्यांना डिजिटल अरेस्ट करायचे आणि झालेली कारवाई मागे घ्यायची असेल किंवा तुमची अटक टाळायची असेल तर क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉन गिफ्ट वाउचरच्या स्वरूपात त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जायचे. बघितलं ना, भारतीयांचं डोकं किती चालतंय ते. जी अमेरिका इंटेलिजन्सच्या जीवावर सगळ्या जगाला धाकात ठेवते, त्याच अमेरिकेच्या बुद्धिवंत लोकांना गंडा घालण्याचं काम भारतातली ही पोरं करत होती. आता मंडळी, अमेरिकेचा यापेक्षा मोठा बदला कदाचित मोदी सुद्धा घेणार नाहीयेत. पुढे अमेरिकेतून जो पैसा लुटला जायचा तो आंतरराष्ट्रीय हवालाच्या माध्यमातून भारतात आणला जायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास महिन्याला 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल हे भामटे पुण्यात बसून करत होते. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हे सेंटर जून 2024 पासून सुरू होतं. एकूण 10,000 चौरस फुटाच्या क्षेत्रफळाचं ऑफिस आणि त्यासाठी ते स्कॅमर्स महिना 9 लाख रुपये भाडं भरायचे. सायंकाळी 6 पहाटे अशी अमेरिकेच्या वेळेनुसार त्यांच्या कामाची शिफ्ट होती. संभाषण करताना फसवणूक खरी वाटावी यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला इंग्रजी भाषेतली स्क्रिप्ट हातात दिली जायची. पुणे सायबर फ्रॉड या नावाने त्यांना भीती दाखवली जायची. भारतीय इंग्रजी लहेजाची सवय असल्याने अनेक अमेरिकन नागरिकांना त्यांचं बोलणं खरं वाटायचं आणि अमेरिकेतल्या लाखो नागरिकांचा डेटा सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध होता. आता इतकं मोठं जगातलं सायबर हब असलेला अमेरिकेच्या नागरिकांचा डेटा जर लीक होत असेल आणि तो भारतातल्या तरुणांच्या हाताला लागत असेल तर मग उठसूट बसता उठता आपल्या खाजगी गोष्टी सोशल मीडियावर टाकणाऱ्या भारतातल्या किती लोकांचा पर्सनल डेटा सुरक्षित असेल याचा विचार मंडळी आता तुम्ही करू शकता. म्हणून म्हणतात, सोशल मीडियावर जितकं सोसल तितकं शेअर करा. सगळा ओपन बाजार मांडू नका. बाकी नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार गुजरातसह राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रातलेही काही जण यात सामील आहेत आणि त्यापैकी अनेकांचं शिक्षण फार फार तर 12वी झालेलं आहे आणि सध्या या कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार पसार झालेला आहे असं बोलून जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट करून निश्चित सांगा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.